जडमान मित्रमंडळ सिद्धी करवळे यांची भरपूर मेहनत आणि त्या मेहनतीनं स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषक 2026 हे अनुभवायला मिळतंय. अगदी विद्युत प्रकाश मैदानावरती आता पसरलेला पाहायला मिळतोय. कृत्रिम प्रकाश, आतापर्यंत नैसर्गिक प्रकाश सूर्यप्रकाश आपण पाहिला आणि आता कृत्रिम प्रकाशात आता ही स्पर्धा अगदी नाहून निघताना पाहायला मिळेल. जबरदस्त हे क्रीडांगण आणि नेहमीच या क्रीडांगणाची चर्चा आपल्या पंचकृषीमध्ये झाली. अगदी सुरेख खेळपट्टीला नेहमीच मेहनत क्रिकेट संघ सिद्धी करवळे घेत असतो आणि त्या खेळपट्टीची देखभाल देखील नेहमीच केली जाते. पंचाचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. रेग्युलरची आजच्या रात्रीतील पहिलीच मॅच सिद्धी करवळे बनाम किरवली. पहिला चेंडू पूल केला, पॉवरफुल क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. नयनला आपण पाहतो टिपला जल. मॅचची गोल्डन विकेट पहिल्याच बॉल वरती, रॉयल डक वरती. प्रशांत पाटील बॅक टू द डग आउट. धनादेश आलाय तर त्यांचे आयोजनकर्त्यांच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. या हंगामात जबरदस्त खेळ. खरं तर तलोजा नाईट मध्ये खूप चांगली खेळी आपण प्रशांत पाटीलची पाहिली होती, परंतु तो बाद झाला आणि आता वेदांतरे अपकमिंग यंग टॅलेंटेड यंगस्टार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. साथीने लेफ्ट हँडर सागर पाटीलला आपण पाहतो आणि सोबतीने आता वन डाऊन साठी वेदांतरेला आपण पाहतो. 5 षटकांची मॅच. आता ह्या मॅच मध्ये टेम्परमेंट देखील तपासला जाईल तो टीम किरवलीचा. पहिल्याच बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट पांड्या मडवीने मिळवली आहे. जे कार्य त्याच्या खांद्यावरती सोपवलंय त्यापैकी पहिला धक्का प्रतिस्पर्ध्यांना जरूर त्यानं दिलाय. राईट मोर द विकेट ना. नेक्स्ट बॉल. फटका चांगला आहे, जबरदस्त कॉपी बुक स्टाईल न गॅप मधून गली आणि पॉइंट मधनं बॉल दंदन करत मागे चालाय. गुड फिल्डिंग. चेस चालू होती. अक्षय त्या ठिकाणी धावत होता आणि बॉलला रोखलंय त्यानं. धावा 2 मिळतील. या 2 डावाला सुरुवात झाली. सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा 2 ह्या अंकानं आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. यस, तर बघा बाउंड्री चेक करायची आहे. तिसरे पंच आहेत आमचे टेक्निशियन टीम मेंबर्स. WTC ही वाहिनी या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्या वाहिनी अंतर्गत ही स्पर्धा घरबसल्या आपण पाहू शकता. जे प्रेक्षक घरबसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतात त्या सर्वांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. ह्या अगोदर देखील आपण 2026 मधील एक दैदिप्यमान स्पर्धा प्रकाश झोतातील स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक किरवळीची पाहिली आणि तोच किरवळी संघ सध्याच्या घडीला खेळताना पाहायला मिळतोय. बॉल डीप मध्ये गेला होता. एक्झॅक्टली काय घडलंय? अंपायर तिसरे पंच मानेरकर सर या जरा, कारण की गावातला संघ खेळतोय, पारदर्शकता जोपासली जावी या हेतून तिसरे जे पंच आहेत ते पंच डिसिजन देतील जरूर. सध्या तरी डिसिजन पेंडिंग आपण पाहतोय आणि कंट्रोल रूम मध्ये चेक करण्यात येत आहे तिसरे पंच सध्याच्या घडीला. दरम्यान सन्माननीय कमलाकर शेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. आज त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. याचं कारण की त्यांचा संघ जिंकलाय. कामेश दादा यांना देखील आपण पाहू शकाल. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ते प्रकाश झोतात नाहून निघणारी ही क्रीडा नगरी आपण पाहतोय. छत्रपती क्रीडांगण आपण पाहतोय सिद्धी करवळेचं. एक्झॅक्टली सध्या तरी चेक करण्यात येत आहे काय घडलंय. एक एक डिसिजन खूप महत्वाचा असतो, कारण की एक एक कॅच एक एक निर्णय मॅच मध्ये नक्की ट्विस्ट प्रदान करतोय.
नक्कीच ह्या स्पर्धेचा जर विचार केला तर ह्या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी 2 इलेक्ट्रिक स्कूटी आपल्याला पाहायला मिळतात. यस, बाउंड्री चौकार आहे आणि धावा 4 मिळतील. थोडासा वेळ जरूर घेतला. ऑनफील्ड पंच देखील दर्शवतात की इतका वेळ का, परंतु डिसिजन थोडासा क्रिटिकल होता. त्या कारणास्तव जरूर पंच दर्शवतात की 4 धावा आणि 4 ना आघात झालाय. ज्या मान्यवरांचं नुकतंच आगमन झालंय सन्माननीय कमलाकर शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील गोल्डन मॅन ह्या एवन जोडीकडनं या स्पर्धेसाठी मालिकावीरची एक स्कूटी आपल्याला पाहायला मिळतोय. आभार त्यांचे देखील. चांगला चेंडू, तेज तरार पडला, राईज झाला बॉल, अगदी परफ्यूम डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो, परंतु नाकापासून हा चेंडू थोडासा दूर होता. आणि एक्झॅक्टली ज्या पद्धतीनं आपण पाहतोय खांद्याचा वापर करत असताना खेळपट्टीवरती बॉलला हिट केलंय आणि तदनंतर मात्र बॉलमध्ये उचली प्रदान करताना आपण पांड्या मडवीला पाहतोय. दरम्यान हा चेंडू तसाच पुन्हा प्रयत्न आणि सफलता देखील. मागील जो चौकार दाखवला तिथे मात्र बॅकफूट पंच वेदांत दाखवलं होतं, परंतु वेदांत जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी हे चेंडू सफल होऊ शकतात हा अभ्यास जणू काही पांड्यानं केलाय. आणि सलग 2 चेंडू कॉपीबुक स्टाईलनं त्यानं टाकलेत आणि सलग 2 डॉट आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल, 4 चेंडूंचा खेळ संपला, 1 विकेट 4 धावा. फुल टॉस ऑलॉंग दी कार्पेट, बॉल गरंगळत आलाय, नयन डीप मध्ये तैनात, थोडंसं फंबल, लगेच सेकंडला चान्स पूर्ण देखील झाली आहे. क्रिकेट खेळच असा आहे जिथे एखादी छोटी जरी चुकी झाली तर लगेचच तिची भरपाई करावी लागते. कारण की अन्यथा एकाच ऍक्शननं चेंडू उचलून फेकला असता तर धाव फक्त 1 मिळू शकली असती. तिथे धावा 2 मिळतात आणि या 2च्या मदतीनं धावफलक 1 गडी बाद 6 वरती. 1 टू गो. शेवटचा बॉल, शॉर्ट पिच चेंडू अगदी आता हमट करण्याचा प्रयत्न चपराक जणू काही लावली आणि बॉल पुन्हा एकदा ज्या दिशेनं पहिला चौकार पाहिला होता त्याच दिशेला डिपिश पॉइंटला चिरत बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. तिसरे पंच का? यस, तिसऱ्या पंचांना विनंती की आपण कंट्रोल रूम मध्येच बसा, म्हणजे जेणेकरून वेळ जायला नको. बघा रतनजी मानेरकर सर, आमचे ऑनफिल्डचे 2 पंच आहेत ते दर्शवत आहेत की तिसऱ्या पंचांना कंट्रोल रूम मध्ये राहू दे, जेणेकरून गावचा संघ खेळतोय, कदाचित निर्णय जर पेंडिंग असले तर ते निर्णय लगेच देता येतील, म्हणजे जेणेकरून वेळेची बचत कशी व्हावी यासाठी पंचांचं देखील अचूक लक्ष आणि ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. खर तर क्रिकेटमधील प्रत्येक घटक जेव्हा आपण बनता तेव्हा आपली जी जबाबदारी लिहिली आपण पार केली तर एक चांगली स्पर्धा यशस्वी घडते यात शंकाच नाही. या षटक पहिलं संपलंय, धावा धावपटकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात 10 धावा, डबल डिजिट मध्ये धावसंख्या पाहायला मिळते आणि जरूर वार पलटवार आपल्याला होताना पाहायला मिळाला. सुरुवातीला आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर काहीसे चेंडू खूप चांगले पाहायला मिळाले, परंतु अंततः शेवटच्या बॉलवरती जो चौकार वेदांतनं ठोकलाय आणि धावफलक एक सन्मानजनक जागेवरती नेऊन ठेवलंय 10 या अंकावरती. षटक दुसरं आणि गोलंदाजी ट्रॅकवरती या संघाचा वेगवान गोलंदाज नयन पाटीलला आपण पाहू शकाल. सिद्धी करवळे गाव एंडकडनं सध्या तरी गोलंदाजीसाठी तो सुसज्ज झालाय आणि प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज सागर पाटीलला आपण पाहू शकाल. ओम नर्मदेश्वर आई गावदेवी क्रिकेट संघ सिद्धी किरवळीला आपण पाहतोय. जबरदस्त चेंडू, वेगाची स्वारी आणि गोलंदाजी लय भारी सध्या तरी नयन पाटीलची पाहायला मिळेल. तेच तर्रार चेंडू. ॲज अ गोलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात नयननं केली, आता फलंदाजीमध्ये स्वतःला भरपूर इम्प्रूव्ह त्याने केलं आणि आता बॅटिंग देखील त्याची लाजवाब पाहायला मिळते. बरीचशी मेहनत सध्याच्या घडीला जळमान क्रिकेट संघ आणि जळमान मित्रमंडळ सिद्धी करवळे घेत असताना संपूर्ण टीम एवन जोडी सन्माननीय योगेंद्र शेठ पाटील आणि सोबत हनुमान शेठ पाटील. इथे काय घडलंय? विकेट डाऊन. एज अँड टेकड कॉड यांच्या माध्यमातून बिग विकेट डाऊन. सलामीर फलंदाज तंबूच्या आश्रयाला प्रशांत शून्यावरती आणि त्यासोबत आता सागर पाटील देखील शून्याचा चष्मा गाऊन डगआउटच्या दिशेनं. याच दरम्यान सदाशिवजी पाटील किरवली यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर किरवळी संघ म्हटला तर त्यांचे भरपूर चाहते मान्यवर देखील सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहेत.
तर किरवळीचे जे कोणी ग्रामस्थ मान्यवर उपस्थित असतील तर त्यांना विनंती, या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय सदाशिव शेठ पाटील यांचं देखील आगमन झालं. विनंती त्यांना की या मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. परंतु पहिल्याच बॉलवरती विकेट, ज्या पद्धतीनं सुरुवात पांड्यानं केली, दुसऱ्या बॉलवरती माफ करा, कारण की पहिला डॉट आला होता आणि त्यानंतर विकेट पाहायला मिळते. एकही धाव अजूनपर्यंत या षटकात खर्च झाली नाही. नवीन फलंदाज इनॅट क्रमांक 4 वरती नवनाथ गायकरला आपण पाहतोय. षटकातील पुढील बॉल, ओव्हर द विकेटचा चेंडू पडला, राईज झालाय, हाफ ट्रॅकर उचली प्रदान केली. 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग सध्या तरी दिली जाते स्क्वेअर लेग पंचांकडनं देखील. जबरदस्त चेंडू, षटकामध्ये एक चेंडू असा फेकण्याची मुभा गोलंदाजाला आहे आणि ती मुभा जरूर पूर्ण केली आहे. नयन अप्रतिम लेंथमध्ये व्हेरिएशन त्यानं सध्या दाखवलंय. दरम्यान हा चेंडू अगदी आता पुढ्यात टाकलाय. या अगोदरचे काहीसे चेंडू जर आपण पाहिले तर सुरुवातीला वाईट यॉर्करनं सुरुवात केली, त्यानंतर विकेट देखील मिळवली, त्यानंतर शॉर्ट लेंथ आणि आता पुन्हा गुड लेंथला आलेत. ज्या लेंथमध्ये व्हेरिएशन गरजेचं आहे. ॲज अ क्रिकेटर जेव्हा आपण शॉर्ट फॉर्मॅट खेळता त्यावेळेस निश्चित आपल्याला वैविध्यपूर्ण गोलंदाजी करावी लागते आणि ती गोलंदाजी सध्या नयन पाटील करत असताना इम्प्रूव्ह स्वतःला नेहमीच त्यानं केलंय आणि आज देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याची पाहायला मिळत आहे. राईट ओव्हर द विकेट, 5 पार करून पुढील बॉल एज घेऊन मागे, परंतु अगदी बॉल आता जमीन लगत आला होता यष्टीरक्षकाच्या दिशेनं. गुड फिल्डिंग, धाव मिळणार नाही, डॉट बॉल. या षटकात गोलंदाजीचा पलटवार पाहायला मिळाला, फक्त एकच धाव. वेगवान गोलंदाजी, ज्या पद्धतीनं त्याचा नावोल्लेख केला होता की रफ्तार का सौदागर म्हणून त्यानं ख्याती मिळवली आहे सिद्धी करवळेमध्ये, आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी त्याची. इथे देखील तसाच चेंडू, यष्टीरक्षक जवळजवळ यष्टांपासनं 8 ते 10 पावलं मागे आहे. इथून नयनच्या गोलंदाजीचा वेग आपण नक्कीच पाहू शकता. षटक समाप्त झालं. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. स्कोर कार्ड वरती 11 फॉर 2, 11 वरती 2 गडी बाद झालेत. पहिल्या षटकात धावा 10 एक गाड्याच्या मोबदल्यात, परंतु दुसऱ्या षटकात 1 फॉर 1 एका अंकावरती 1 गडी बाद झालाय. म्हणजे 2 षटकामध्ये 11 वरती आता 2 गडी आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच नेरे ब आणि त्यांच्या अगेन्स्ट जय गणेश्वर दानसर, तुषार पोरजे आणि डोनाल्ड पोरजे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो. तुमच्यासाठी हा दुसरा पुकार आम्ही इथनं देतोय. तर जरूर विनंती असेल की या ठिकाणी जर आपला प्रतिनिधी उपस्थित असेल तर आमच्या दिशेनं त्याला आपण रवाना करायचं आहे. ना बॅक टू क्रिकेट. 5 षटकं 5 गोलंदाज आपल्याला वापरावे लागतात. त्यापैकी 2 षटकामध्ये सुरुवातीला पांड्या मडवीच्या अगेन्स्ट आले 10 धावा आणि नयननं अफलातून कमबॅक केला. फक्त एकच धाव देत असताना 1 गडी देखील त्यानं मिळवली आहे आणि एकंदर 2 षटकानंतर 11 वरती 2 गडी गमावलेत बॅटिंग करत असताना टीम किरवलीनं. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी स्वप्नील पाटील, डाव्या हाताचा शैलीदार गोलंदाज. बॉलला ब्रेक करण्याची कला, बॉलला टर्न करण्याची कला ज्या गोलंदाजामध्ये आहे तो गोलंदाज. खरं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक त्याचे आपल्याला पाहायला मिळतील. डाव्या हाताने तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. रिव्हर्स खेळायचं होतं परंतु पहिला चेंडू बीट झालाय नवनाथकडनं. अशा अपेक्षा भरपूर आहे, परंतु सुरुवातीला सध्या तरी तो मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. ज्या पद्धतीनं किरण म्हात्रे दानसरचे सिनियर फलंदाज त्यांनी वक्तव्य केलं होतं की या खेळपट्टीवरती आपण थांबायला व धावा बनतील, इतकी सुरेख पाटा खेळपट्टी आहे. दरबार फटका लाजवाब, नो लुक आणि धावा बुक केल्यात. बॉल जाईल तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई यात्रेसाठी. बॉल सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका सजवलाय. आतापर्यंत जितका खेळ आजच्या दिवस रात्रीमध्ये आपण पाहिला त्यापैकी सर्वाधिक सर्वोत्तम हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक लक्ष आणि सोबत हँड आय कॉर्डिनेशन लाजवाब आपण पाहिला आणि त्या जोरावरती ठोकलेला हा नेत्रदीपक षटकार आपल्याला नवनाथचा पाहायला मिळतो. आणि ह्या खेळीसाठी माहीर आहे फलंदाज. रिव्हर्स स्वीपला तो बीट झाला परंतु त्यानंतर नॅचरल पॅडल स्वीप आणि जबरदस्त षटकार त्याचा पाहायला मिळालाय. आत्मविश्वास आता वाढला असावा. चांगला चेंडू ड्राईव्ह केला ऑफसाईडला, ऑफ ड्राईव्हचा फटका परंतु डीप मध्ये बॅकअप आहे. पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते दूर झालं आणि त्या कारणास्तव 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात आणि त्यापैकी डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे. बॉलला फील्ड केलं जाईल तोपर्यंत मिळते ती सिंगल. धावफलकाचा विचार केला तर 18 ह्या अंकावरती आता धावफलक झेपावताना पाहायला मिळतंय. षटकातील पुढील बॉल, पहिला डॉट आला होता. आतापर्यंत 3 चेंडू
समाप्त झालेत. चौथा चेंडू, फटका चांगला आहे, समोर खेळतात, क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्र पाहिलं आणि बॉल जाईल एका टप्प्यावरती, सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. काय जबरदस्त चौकार, अगदी कॉपीबुक स्टाईल ना हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फुल फेस ऑफ द बॅट, बॅटचा पूर्ण चेहरा उघडून ज्या पद्धतीने कोचिंग मॅन्युअल मध्ये जे फटके शिकवले जातात, प्रशिक्षण देत असताना प्रशिक्षक नेहमीच या फटक्यांसाठी खास करून आवर्जून फलंदाजाला प्रेरित करतात. कारण की बॅटचा पूर्ण चेहऱ्यानं जर समोर 20 मध्ये आपण खेळत असाल तर क्रिकेटमध्ये आपण सक्सेसफुल होऊ शकता. आणि त्याच पद्धतीचा अगदी देखणा फटका वेदांत तरेनं त्याच्या बॅटमधील हा तिसरा आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ न्यू यंगस्टार मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील बॅट स्विंग तर जोराची पाहायला मिळाली, परंतु लाईन मिस केली, स्विंग यानं मिस, डॉट बॉल. याच दरम्यान सिद्धी गिरवलीचे पोलीस पाटील अविनाशजी मडवी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर त्यानंतर रुपेश मडवी असतील, दिनेश मडवी आणि जयंत मडवी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. त्यानंतर संतोष मडवी यांचंही या ठिकाणी आगमन झालंय, त्यांनाही विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान घडलं का दांडीगुल, ज्या वेदांत दमदार फटके दाखवले होते त्या वेदांतला शांत केले. धक्का तिसरा, टीम किरवलीला वेदांतरीच्या स्वरूपात. करवळ्याचे आमचे एक उत्कृष्ट भजनी गायक अभिमन्यूजी बुवा यांचे देखील इथे आगमन झाले. विनंती आहे त्यांना. सोबत आमचे दिनेश दादा मडवी, सोबत उमेश दादा मडवी आणि जयंत दादा मडवी यांना विनंती आहे की या मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. गावचा संघ खेळतोय तर गावचे बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळतात. आमचे ग्रामस्थ देखील आहेत, पोलीस पाटील आमचे अविनाश दादा मडवी देखील आहेत, तर त्यांना देखील विनंती या मंचावरती आपलं स्वागत. माजी ग्रामपंचायत सदस्य संतोषजी मडवी देखील या ठिकाणी असतील तर त्यांना देखील विनंती या मंचावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. 3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकात धावा 10, दुसऱ्या षटकात फक्त 1 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 11 धावा. एकंदरीत 2 षटकानंतर 3 षटकानंतर धावा धावपळकावरती पाहायला मिळतात त्या 3 गाड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. तर हरिभक्त पारायण आमचे हरी हसू पाटील यांना विनंती आहे की या आपण मंचावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आपलीच स्पर्धा आहे आणि आपण खरं तर लांबून मॅचचा आनंद घेताय, बरं वाटत नाहीये, तर विनंती आहे की या आपण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आध्यात्मिक क्षेत्रातील एक मोठं नाव आहे सिद्धी करवळे गाव म्हटलं तर आध्यात्मिक वारसा आणि सांप्रदायिक वारसा नेहमीच या गावाच्या पाठीशी राहिलाय. आणि नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रम असतील, सोबत क्रीडा स्पर्धा असतील, हे अनेक कार्यक्रम या गावातनं आपल्याला नियमित पाहायला मिळतात. कारण की येता जो सर्वात मोठा सण आपण पाहतोय 19 फेब्रुवारी जगात भारी, माझ्या राजाची शिवजयंती, आणि ती देखील जयंती ह्या गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होताना पाहायला मिळते. फटका इथे देखील चांगला आहे, बॉल चालला डीप मध्ये, मिड विकेटला, धाव एकच मिळेल. नवीन फलंदाज संकेतला आपण पाहतोय. कोण विसरेल संकेतची खेळी गतवर्षाची ह्याच मैदानावरती जबरदस्त खेळ त्यानं ह्या क्रीडा स्पर्धेमध्ये केला होता. मला तरी वाटतं अर्धशतक कदाचित जवळजवळ झलकावलं होतं आणि खास करून जबरदस्त खेळ एकाडपाडच्या अगेन्स्ट त्यानं केला होता. परंतु मॅचमध्ये संघर्ष त्यांना करावा लागला होता आणि त्या खेळीची पुनरावृत्ती या क्रीडा अंगणावरती संकेतला करावी लागेल. मैदानामध्ये 2 भरवसेमंद फलंदाज आहेत, डावाला सावरू शकतात, मोठा स्कोर ते उभारू शकतात, ही क्षमता दोघांमध्ये आहे आणि ती क्षमता त्यांना सिद्ध करावी लागेल. कारण की प्रतिस्पर्धी एक बलाढ्य संघ आहे, होम ग्राउंडवरती खेळतो, होम ॲडव्हान्टेज त्यांच्या बाजूने असतील यात शंका नाही आहे. परंतु इथे संघर्ष करावा लागेल तो टीम ओम नर्मदेश्वर आई गावदेवी किरवलीला देखील. याच दरम्यान हरी हसू पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेसाठी खास योगदान आलेले आहे विजय अनंत पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं योगदान या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर मान्यवरांचं देखील महत्वाचं योगदान या स्पर्धेसाठी
अनेक दानशूर दाते ह्या स्पर्धेला सरळ हाताने मदत करतायत, त्या सर्वांचं मी मनस्वी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना घेऊन जातो क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, ज्या ठिकाणी बॅटल रंगलंय. एका बाजूनं किरवली आणि विरोधात सिद्धी करवली हे दोन संघ खेळतायत. आतापर्यंत पारडे जर पाहिलं तर समान पाहायला मिळतं. एका षटकात धावा बांधतात तर एका षटकात बनत नाहीयेत. म्हणजे अप अँड डाऊन्सनं भरलेलं क्रिकेट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय. सुयोग, जबरदस्त चेंडू, एज घेऊन बॉल मागे, धाव घेण्याचा प्रयत्न सफल होईल का? आज मात्र नशीब घेऊन मैदानाच्या आतमध्ये संकेत उतरलाय. ह्या अगोदरचा झेल त्याचा ड्रॉप झाला, जिथे गोलंदाजानं प्रयत्न केला होता, परंतु त्यानंतर त्याला वाटलं की फिल्डर झेल घेईल आणि अंततः तो थांबला. रनआउट दोनदा तो बचावलाय, जिथे नशिबाची साथ मिमणेनं संकेतच्या बाजूनं पाहायला मिळते. धावा धावपलकावरती 25 26 झालेत, माफ करा. फटका लाजवाब आहे, मिड विकेट पाहतो पाहत राहील बनेल दर्शक. बॉल हवाई यात्रेसाठी सीमारेषा पार, मिळतील धावा. डीजे पोलिसांचा मार, डीजे आठवण करून देत आहेत. तो 12 नव्हे असं डीजे देखील सांगतायत. बॅक टू क्रिकेट, वळूया मैदानाच्या दिशेनं. काय जबरदस्त षटकार टोकलाय नवनाथनं आणि या खेळीसाठी ओळखला जातो. या खेळाडूनं देखील बॅटिंगमध्ये नेहमीच स्वतःला सिद्ध केलंय आणि जबरदस्त कामगिरी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये किरवलीसाठी करत असताना. सुयोगचा पुढील बॉल फास्ट अँड फ्युरियस होता. खरं तर सिद्धी करवळे गाव म्हटलं तर गोलंदाजसाठी अगदी वेगवान गोलंदाज ह्या गावातनं आपल्याला पाहायला मिळतात. सध्या तरी सुरुवातीला पांड्याला आपण पाहिलं, त्यानंतर फिरकीचा मारा स्वप्नीलचा पाहायला मिळाला, त्यानंतर पुन्हा एकदा आपण सुयोगला पाहतो. नयननं देखील जबरदस्त षटक हाताळलं. आतापर्यंतचं हे 4थं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. धावसंख्येचा विचार केला तर 33. इथे देखील समोर खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं. खरं तर ऑनसाईडला बॉलला खेचायचं होतं, परंतु बॉलची लाईन आणि मॅरेट जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या दिशेनं बॉल टाकला होता आणि तिथनं बॉलला खेचणं, ज्या पद्धतीनं वेग गोलंदाजचा पाहतोय ते पाहता तो फटका इतका सोपा नव्हता आणि त्या कारणास्तव हा बॉल जरूर मिड ऑफला आलाय. धाव मिळेल. षटक क्रमांक पूर्ण झाले ते 4थं आणि धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. त्यात 34 धावा. बाद होणारे 3 फलंदाज, टॉप ऑर्डरचे तिन्ही फलंदाज बाद झालेत आणि मधल्या फलीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी खेळ करत असताना नवनाथ गायकर आणि साथींना संकेत गायकरला आपण पाहतोय. शेवटचा षटक गोलंदाजी ट्रॅकवरती. अंतिम षटकात नौका गोलंदाज अंशू मडवीला आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये एक नवीन गोलंदाज आपल्याला वापरावा लागतो, याचं कारण की 5 षटकामध्ये 5 गोलंदाज वापरले जात आहेत. म्हणजे एका गोलंदाजाला आपलं टॅलेंट सिद्ध करण्याची संधी खरं तर ह्या क्रीडा स्पर्धेने दिले असंच म्हणावं लागेल. कारण की कधी कधी आपण पाहतो सर्रास 4 गोलंदाज जे गोलंदाजी करतायत त्यांनाच नेहमी जास्त करून संधी मिळते, परंतु या क्रीडा स्पर्धेत हा नियम लागू आहे की 5 षटकात 5 गोलंदाज आपल्याला वापरावे लागतात. अंशू मडवी अंतिम षटक आणि त्याच्यासमोर आव्हान चॅलेंज असेल ते संकेत आणि सोबत नवनाथचं. 34 पर्यंत आता मजल मारली. या षटकात किमान 15-16 बनवावे लागतील तर टार्गेट मोठं होईल. पहिला चेंडू तेज तर्रार, बॅटन पॅड मधनं बॉल निघून जाईल. यष्टीरक्षकाच्या हातात बॉल हातातनं निसटला जरूर होता, परंतु तरी देखील काही धोका निर्माण झाला नाहीये, कारण की दोन्ही फलंदाजांना धावेसाठी प्रयत्न केला नाहीये. शेवटचे 5 चेंडू टार्गेट सेट करावं लागेल. नेक्स्ट मॅच टॉससाठी नेरे आणि दानसर टीम कॅप्टन. येस, नेरे संघाचा कॅप्टन आलाय. हार्दिक स्वागत असेल आपलं. फटका चांगला आडव्या बॅटनं बॉलला टर्न केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक एकच मिळेल. सिंगल न मात्र सन्माननीय गजानन शेठ पाटील पेठालीचे यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटचे दर्दी चाहते आणि 40 प्लसच्या माध्यमातून इनॅक्शन मध्ये त्यांना खेळताना देखील आपण पाहतोय. पेठालीचे माजी संघनायक देखील राहिले होते आणि त्यांचं शुभ आगमन झालंय. सन्माननीय गजानन शेठ पाटील यांना विनंती की मंचावरती आपण स्थानापन्न व्हायचं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. अंतिम षटक डेटोर आणि स्ट्रायकिंग इंडला नवनाथ.
फटका लाजवाब, भरपूर उंच, लांबी किती आहे पाहावं लागेल आणि बॉल चाललाय. यूज इट, षटकार. थँक्यू. तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतो तो नवनाथच्या बॅटमधून. टीम नेरेचा कॅप्टन या ठिकाणी आहे, तर टीम धानसर, जय गणेश्वर धानसर आपला कॅप्टन आपण लवकरात लवकर रवाना करायचा आहे. स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये काय ठेवली हे नवनाथ सध्या तरी दाखवत असताना षटकार ठोकलाय त्यानं. इथे देखील एक धाव तर कंप्लीट झाली. या दुसरीला चान्स जरूर घेतली जाईल. थोडं फंबल आणि त्याचाच फायदा मिळाला. धावा 2 मिळतात आणि जमेची बाप की स्ट्रायकिंग एंडला आपण नवनाथला पाहतोय. किरवलीकर देखील खुश असतील की नवनाथ जितका जास्त चेंडू फेस करेल, संकेतमध्ये देखील क्षमता आहे, परंतु सध्या तरी बॅट नवनाथची बोलते. म्हणजे एखादा दिवस एखाद्या प्लेअरचा असतो आणि तो प्लेअर जास्त स्ट्रायकिंग एंडला असावा हे सहकाऱ्यांना आणि सोबत प्रेक्षकांना देखील वाटतंय आणि तेच घडतंय. धावा 2 मिळतात. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 43-43 अंकावरती. षटकातील पुढील बॉल, शॉर्टपिच चेंडू, एज घेऊन बॉल मागे, पुन्हा वेगानं धावलेत जरूर. क्षेत्ररक्षक देखील येत आहेत. सेकंडला चान्स आणि फेकी ऑन द स्टंप नाहीये. पुन्हा धावा 2 मिळतील. एक एक धावेसाठी संघर्ष, कारण की क्रिकेटमध्ये एक एक धावेला खूप महत्व आहे. एखादा सामना बरोबर होतो तेव्हा त्या धावेचं महत्व वाढतं. ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरती 2दा सामना टाय होताना आपण पाहिला. दक्षिण आफ्रिका आणि त्यांच्या अगेन्स्ट झिम्बाब्वे होता आणि खास मॅच रंगली होती. अगदी प्रत्येक क्रीडा रसिक खुश होता ते मॅच पाहून, परंतु अंततः संघर्ष थोडा कमी पडला. तो अफगाणिस्तानचा, माफ करा, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका ती मॅच झाली होती. गुरुबाजनं काय जबरदस्त खेळ केला होता. म्हणजे एका धावेची किती किंमत आहे ते जरूर आपण पाहू शकता. फुल लेनचा बॉल, पुन्हा एज घेऊन बॉल चाललाय तो गलीला. धाव तिथे पूर्ण झाली आहे. सेकंडला पुन्हा पलटलेत आणि 2 मिळतील. तिसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. डाव देखील पहिला संपलाय आणि पहिल्या डावामध्ये धावा बनल्यात त्या 47-48चं चॅलेंज आहे. धावा कमी आहेत असं म्हणता येणार नाही, कारण की जवळजवळ 45 पार धावसंख्या बनली आहे. म्हणजे या मॅच मध्ये मजा येईल, परंतु तुर्तास आपण टॉस बॉक्सच्या दिशेने वळत आहोत. एक संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे, तर विनंती असेल धानसर टीमच्या कॅप्टनला, कारण की जर धानसर संघाचे कॅप्टन आमच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत, कारण की दुसरी इनिंग सुरुवात झाली तर विरोधी संघाला टॉस विन देण्यात येतो. आतापर्यंत 4दा असं घडलंय. प्रिव्हियस मॅच जिथे पाहतो तिथे देखील सिद्धी करवळे संघ ज्यांना टॉस विन दिला, कारण की विपक्षीय संघ नव्हता. तर तुर्ताच आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जाऊ, जिथे आमचे मान्यवर देखील आहेत, त्यांचा सन्मान देखील घेऊ. मी विनंती करतो आमचे मी सन्माननीय गजानन शेठ पाटील पेठालीच्या यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये नक्कीच मान्यवरांचं हे शुभ आगमन देखील झालं आणि मी विनंती करतो सन्माननीय गजानन शेठ पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा. आणि या स्पर्धेचे आमचे आयोजनकर्ता मुख्य योगेंद्र दादा पाटील देखील या ठिकाणी आहेत. हेड अँड टेल्स, 5 षटकं 5 गोलंदाज. यस, टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल टीम धानसर? यस, टॉस नेरेनं जिंकलाय. काय शुभेच्छा असतील दोघांना. आणि लगेच मान्यवरांचा आपण शुभ सन्मान देखील या ठिकाणी घेत आहोत. तर विनंती करतो आमचे आयोजनकर्ता, महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार शाळ पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. सन्माननीय गजानन शेठ पाटील पेठालीचे माजी संघनायक आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, उत्कृष्ट आयोजनकर्ता आणि एक गोड व्यक्तिमत्व आपण पाहतोय. नेहमीच क्रिकेटसाठी सातत्यानं पुढे असणारे हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. जेव्हा जेव्हा ह्या विभागामध्ये
स्पर्धा भरवल्या जातात. सिद्धी करवळे असो, तुर्बे असो, पेठाली असो, तळोजे मजकूर असो, तिथे तिथे आवर्जून उपस्थिती त्यांची आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. पुनश्च आलेल्या संपूर्ण मान्यवरांचं, ग्रामस्थांचं, सर्वांचं मी स्वागत करतो आणि पुन्हा सर्वांना घेऊन जातो क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. जसा डाव दुसरा सुरू होईल तर मायक्रोफोनवरती आपण इन्व्हाइट करूया आज ज्यांचा गोड आवाज सातत्यानं आपण ऐकता, आमचे परम मित्र लवेशजी दिघे खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी सुसज्ज असतील. थँक्यू. येस, थँक्यू व्हेरी मच साई पाटील सर. आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघ व मित्रमंडळ सिद्धी करवले आयोजित स्वर्गीय प्रभाकर असू पाटील स्मृती चषक 2026 मध्ये तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुनशा आम्ही सरस स्वागत करतो. वळूया सेकंड सत्रामध्ये. पहिल्या सत्राचा आपण विचार केला तर ओम नर्मदेश्वर आई कामदेवी किरवली या संघाने 5 षटकामध्ये 47 धावा बनवल्या. 48 धाब्यांचा इथून चेस कसा राहील हे आपण सेकंड सत्रामध्ये पाहणार आहोत. जय हनुमान श्री साई सिद्धी करवले ही हा संघ आपण पाहतोय यजमान टीम आहे. या खेळपट्टीवरती सातत्याने प्रॅक्टिस ते करत असतात आणि इथून मात्र 47 धावा 48 धावा कशा रीतीनं चेस केल्या जातील हे आपण येणाऱ्या 30 बॉलमध्ये पाहणार आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेली आहे बॅटिंगसाठी. नयन आणि पांड्या मडवी हे दोन फलंदाज आघाडीला आलेले आहेत. 5 षटकांचा सामना, 5 फ्रेश बॉलर असा हा नियम आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. अनेक टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं तर 5 षटकामध्ये 4 बॉलर वापरण्यात येतात. एक गोलंदाज 2 षटक हलवू शकतो आणि इथे मात्र थोडासा वेगळा आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हर 5 नवीन बॉलर, कंपल्सरी ड्रेस, कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. त्यामुळे अगदी दमदार स्पर्धा, फ्लड लाईट्स देखील ऑन झालेल्या आहेत. प्रकाश झोतातील अगदी दमदार स्पर्धा आपण पाहतोय. तर आदरणीय केशवदादा पाटील यांच्या माध्यमातून एका ओव्हरमध्ये जर 2 माहिती हिट आले, षटकार आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज इथून फलंदाजांना देण्यात येईल. पाहुण्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते व्हीआयपी डाईज वरती. सीमारेषा बाहेर तमाम सर्व क्रीडा रसिक WTC वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतो. गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन नवनाथ गायकर या गोलंदाजाला आपण पाहणार आहे. पहिल्या षटकामध्ये 48 धाब्यांचं लक्ष आणि स्ट्राईकला नयन पाटील आणि पांड्या मडवी हे दोन फलंदाज. गेम ऑन, पंचांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले. नवनाथ गायकर चा पहिला बॉल ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न. लॉंग द बॉडी टप्पा केला तर बॉल भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त गती होती आणि त्या कारणाने मात्र इथून बॅटकट आहे, लिडिंग एज लागली आणि त्या कारणाने मात्र इथे सिंगल येते. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग इथून होईल का, की पॉवर प्ले मध्ये चांगला स्पेल पाहायला मिळेल. गोलंदाज नवनाथ, या गोलंदाजाचा नवनाथ गायकर पहिल्या षटकामध्ये आलाय. पहिला तर बॉल अतिशय चांगला पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी वेगवान आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल, एक धाव स्कोर कार्ड वरती. ओ यावेळी बॅकफुटला जाऊन पंच, बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने फिल्डर तैनात. जजमेंट चांगलं, फिल्डरने बॉल अडवला आणि त्या कारणाने मात्र या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. वेळ फार कमी होता फिल्डरकडे, परंतु अगदी हातामध्ये बॉल विसवला जातोय फिल्डरच्या. मागील बॉलवरती सिंगल आणि एक डॉट बॉल. तर दरम्यान सन्मान्य उत्तम शेठ भोईर पेंदरगावचे यांचं शुभ आगमन झालंय. एक उत्कृष्ट आयोजन करता प्रकाश जोतातील ज्यांची स्पर्धा सातत्यानं आपण पाहत असतो, तर त्यांना विनंती की या आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. आणि स्वागत करत असताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटका. चेंडू सी साह्यानं आपण पाहतो. धावसंख्या 5 या आकड्यावरती. मागील बॉल डॉट, त्यानंतर एक चौकार, असं या षटकाचं विश्लेषण आपण पाहतोय. पॉवर प्लेला अगदी चांगली बॅटिंग करावी लागेल याचाच प्रयत्न मात्र बॅटिंग करत असताना सिद्धी करवले कडून आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज पांड्या मडवीच्या बॅटमधून चौकार. ओ यावेळी देखील जडमध्ये बॉल टाकला होता. शॉर्ट दरम्यानचा बॉल, फिल्डर इथे बॉल पर्यंत पोहोचलाय, तोपर्यंत कोणतीही धाव नाहीये. बचेंगे ते और लढेंगे असं काही मैदानाच्या आतमध्ये, कारण जोखीम इथून पत्करली जात नाहीये.
दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की आपण प्रत्येक षटकामध्ये आपण एखादा मोठा फटका सिंगल डबल ही धावसंख्या घेत गेलो तर मात्र त्या टार्गेट पर्यंत सहजरित्या पोहोचू शकतो. 48 धावा जास्त नाहीयेत 5 षटकामध्ये. फक्त मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेटेड खेळ करणं फार गरजेचं राहील या मॅचमध्ये. आणि सिद्धी करवले टीम पाहूया कशा प्रकारे खेळ सादर करेल. यावेळेस स्लॉटमध्ये बॉल इनफिल्डला क्लिअर होईल का? मिड विकेट रिझर्व्हमध्ये फिल्डर आहे. चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर निघून चाललाय. सीमारेषा पलीकडे चौकार. खरं तर फिल्डरसाठी प्रयत्न खूप चांगले राहिले किरवलीच्या फिल्डरकडून वेदांत. खरं तर मिड विकेटला आपण पाहतो आणि रिकाम्या जागेमध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि 4 धाबी करता आपण पाहिला आणि धावसंख्या 9 या आकड्यावरती. पांड्या मडबी ऑन स्ट्राईक. पांड्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. स्लॉटमध्ये बॉल ऑन साईडला. उंची जास्त आहे, लांबी पाहावी लागेल. एलिव्हेशन कमी. डबल अटेम्प्ट मध्ये रिले कॅच. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द नाईट. Catch of the tournament. First wicket goes. Pandya Madvi back to the pavilion. लवकरात लवकर बॅट्समन पाठवायचा आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण अगदी चांगलं पाहायला मिळतं. डबल म्हणजे रिले कॅच आपल्याला पाहायला मिळाली. मिड विकेटमध्ये वेदांत होते. त्यांनी मात्र पूर्णपणे लक्ष वेधलं होतं. कॅच कशा प्रकारे कॅच होईल. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक त्या बॉलपर्यंत पोहोचला आणि डबल अटेम्प्टमध्ये अगदी रिले कॅच आपल्याला पाहायला मिळाली. सुपर्ब झेल होता. जजमेंट चांगलं. कार्बन कमाल कॅच. विकेटचं पतन. पहिला विकेट आपण पाहतोय. पांड्या मडवीच्या बॅटमधून 2 चौकार आले होते आणि तो खेळाडू मात्र आता तंबूच्या असल्याने अशा रीतीने आपण पाहतोय. खरं तर षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या क्रीज धावसंख्या 1/9. दुसरं षटक प्रगतीपथावरती स्वप्नील सागर पाटील सागर पाटील आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतो आणि नवीन खेळाडू फलंदाजी मार्कवरती स्वप्नील पाटील या फलंदाजाला आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक बघूया कशा प्रकारे राहील. इथून ओम नर्मदेश्वर आई कामदेवी किरवली या टीम कडून. स्लॉटमध्ये बॉल थ्रू दी कव्हर्स बॉल मारण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाही. जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. या बॉलवरती मिळतील रन 4. चौकार. चौकाराने स्वागत केले. सलामीला आलेला नयन पाटील च्या बॅटमधून चौकाराला ओव्हरपिच बॉल फक्त दिशा दाखवली. इनफिल्डला क्लिअर केलं जात आहे. झडमध्ये बॉल अगदी ऑर्कर. दमदार बॉल ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंद्यामध्ये बॉल डिलिव्हर्ड केला गोलंदाज सागर पाटील या गोलंदाजाने. सुपर बॉल. मागील बॉलवरती चौकार. त्यानंतर एखादा एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 48 धाब्यांचं लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये. यजमान टीम सिद्धी करवलेला. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट्सविंग तितकाच चांगला. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. त्या कारणाने मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसवतोय. डॉट बॉलची इथून समाप्ती. चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये सागर पाटील या गोलंदाजाचं. सागर पाटील नक्कीच विकेटच्या शोधामध्ये आहे. जरूर एक पांड्या मडवी सारखा फलंदाज बाद झालाय. डॉट बॉल विकेट्स इथून घेतल्या तर मात्र या मॅचमध्ये कमबॅक करेल किरवली टीम. यावेळी पुन्हा एकदा यॉर्कर करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. डिरेक्ट हिट. काम बनून गेलं असतं. डिरेक्ट हिट झाली नाही. त्या कारणानं मात्र जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा आणि 2 धाबीच्या मदतीनं संघ पुढे जाईल. टोटल 15 या आकड्यावरती. हे षटक फार चांगलं राहिलंय गोलंदाजी करणाऱ्या किरवली या संघाकडून. आपण पाहतो सागर पाटील या गोलंदाजाचं 4 चेंडू अद्याप हाताळले तरी फक्त 6 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं नवनाथ गायकरने देखील चांगलं षटक हाताळलं होतं. 9 धावा देत 1 विकेट आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिली. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न लाऊड फील केली जाते.
बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही पण तर सांगतायत. त्या कारणाने मात्र इथून हा बॉल निर्धाव आहे. डॉट बॉलची समाप्ती. स्विच हिटचा फटका निश्चितरित्या खेळण्याचा प्रयत्न होता. रिव्ह्यू नसेल पहा एक्झॅक्टली. आपण बिमरसाठी आणि रनआउटसाठी रिव्ह्यू घेऊ शकता, वाईडसाठी रिव्ह्यू घेऊ शकता, परंतु इथे मात्र लिडिंग एज लागली की नाही याची मात्र चाचपणी केली जाणार नाहीये. त्या कारणानं ऑनफिल्ड जो निर्णय असेल तो तुम्हाला मात्र द्यावा लागेल. फलंदाज सेफ आहे पंच दर्शवतायत. म्हणजे आता पुन्हा एकदा सज्ज राहील बॅटिंग करणारा नयन पाटील आपण पाहतोय. सलामीला आलेला फलंदाज. सागर पाटीलचा नेक्स्ट बॉल. फुलटॉस स्वतःला झोकून दिलं, ऑफ स्टिकला शपलवून इम्प्रोव्हायझिंग शॉट सिलेक्शन परफेक्ट. चेंडू क्लिअर करत सीमारेषा पलीकडे षटकार. समाप्ती झाली. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या एक बाद 21 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. बॅटिंग करत असताना जय हनुमान श्री साई सिद्धी करवले या संघाची धावसंख्या आपण पाहतो. मागील षटक फार चांगलं राहिलं होतं सागर पाटीलचं, परंतु अंतिम बॉल वरती नयन पाटील या फलंदाजाने षटकार ठोकला आणि त्या मात्र षटकाचं पूर्णपणे विश्लेषणच चेंज करून टाकलं. मागील षटकामध्ये 12 धावा आल्याने टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 21 लागले स्कोर कार्ड वरती. चांगली धावसंख्या उभारली जाते. जी सरासरी गाठायची ती मैदानाच्या आतमध्ये सरासरी गाठली जाते. सिद्दीक करवले टीमच्या फलंदाजांकडून. स्वप्नील पाटील आणि नयन पाटील आपण पाहतोय. तर आता स्ट्राईकला स्वप्नील पाटील या फलंदाजाला आपण पाहणार आहोत. पहिला बॉल फेस करणार आहे डावखुरा फलंदाज स्वप्नील पाटील. कशा प्रकारे बॅटिंग करेल हे देखील पाहावं लागेल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज वेदांतरे. वेदांतरे गोलंदाजीसाठी दाखल झालाय. 30 सर्कलच्या आता मात्र 5 फिल्डर बाहेर राहतील. थोडस गॅप शोधणं कठीण बनेल फलंदाजांना. वेदांतरेचा पहिला बॉल स्वप्नील पाटील या फलंदाजासाठी. तिसरं षटक प्रगतीपथावरती. हो पहिलाच बॉल फुल फेस ऑफ द बॅट. बॉल क्लिअर्स द बाउंड्री लाईन. दॅट शुड बी ह्यूज हिट. थँक्यू डीजे. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला स्वप्नील पाटीलच्या बॅटमधून. ओव्हर पिच बॉल होता, लगेच ओळखलं आणि त्या चेंडूला मात्र फेकून दिलं साधा बिन करता. हो पुन्हा एकदा वन मोर शॉट दिल मांगे मोर. शानदार षटकार फलंदाज स्वप्नील पाटीलच्या बॅटमधून. दुसरा षटकार. किवडीचे म्हणजेच आदरणीय केशव जी पाटील यांच्या माध्यमातून एका ओव्हरमध्ये 2 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि ते कॅश प्राइज मात्र पटकवले स्वप्नील पाटील या फलंदाजाने. लगातार 2 षटकार. आता मात्र दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न. पंचांनी बॉलला लगेच दंडित केलं. हा बॉल खराब आहे. वाईट बॉलची सांगत आपण पाहतो. वेदांतरेवरती आता प्रेशर निर्माण केलाय फलंदाजी करत असताना स्वप्नील पाटील या फलंदाजाने, कारण लगातार 2 षटकार ठोकलेत. आता इथून मात्र कशा प्रकारे वेदांतरे कमबॅक करेल हे देखील पाहणं योग्य राहील. धावसंख्या 34 या आकड्यावर. स्लॉटमध्ये बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात. टप्पा खाल्यानंतर बॉलने घेतलेलं वळण मात्र क्षेत्ररक्षकाला समजलं नाही. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. स्वप्नील पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा. 4 रन. मैदानामध्ये स्वप्नील पाटील नावाचं वादळ तुम्ही पाहता. त्यांची सुकन्या इथे उपस्थित आहे. समीरा
पाटील तुझं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांची कन्या आहे, कन्या म्हटलं तर लक्ष्मी, आणि ती देखील मॅचला एन्जॉय करते. 38 धावा, उर्वरित 10 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा क्या बात आहे, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, व्हॉट अ स्ट्रोक. स्वप्नील पाटील इज ऑन फायर नाव. टोटल स्कोर मूव्स ऑन 44-1. मैदानाच्या आतमध्ये अगदी आग ओकणारी बॅटिंग स्वप्नील पाटील करतोय. अवघ्या 4 धाब्याची गरज. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझर मध्ये बॉल निघून चाललाय. या बॉलवरती सिंगल मिळेल. लेग ग्लान्स केला होता या बॉलला, दिशा दाखवली, यॉर्कर करण्याचा प्रयत्न. सुप्रीत पाटीलचा अगदी खेळ चांगला पाहायला मिळतोय. खराब बॉलवरती चौकार षटकारांची आतिषबाजी लगवली जाते. जसं चांगला बॉल वेदांत तऱ्हेने डिलिव्हर केला, तिथे मात्र सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आढळलं गेलं. फक्त हलक्या हाताने ग्लान्स केला बॉलला आणि तिथे मात्र सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती आमचे गुणलेखक 45 धावा झालेले आहेत असं सांगत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेश पाटील यांना आपण पाहतो, अगदी चांगले लेखक म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे. पल्लू स्कोप, सामना फिनिश. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. चौकार आणि चौकाराच्या साह्यानं मात्र इथून संघ जिंकलाय. जय हनुमान श्री साई सिद्धी करवले. हार्दिक अभिनंदन, हार्ड लक. ओम नर्मदेश्वर आई कामदेवी किरवली टीम, आपण देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला संघर्ष केला, परंतु अंतिम क्षणी इथून सामना गमवावा लागलाय. पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आणि या सामन्याचा सामनावीर स्वप्नील पाटील, नो डाऊट ज्या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल आणि 23 धावा देत 1 विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये आहे, तो स्वप्नील पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. या स्वप्नीला देऊ मॅन ऑफ द मॅचची आकर्षण ट्रॉफी, ज्या तुम्ही पाहता जनुबान श्री साई सिद्धी करवली ज्यांच्या जर्सी आहेत, ज्या जर्सी ज्यांना प्राधान्य केल्यात, त्या कुमार विहान रोशन पाटील यांना खऱ्या अर्थानं सुपूर्द केल्यात. आणि विहान देखील मॅचला एन्जॉय करत होता खऱ्या अर्थानं, त्याचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. ही स्वप्नील पाटील यांची कन्या आहे. खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा स्वप्नीलसोबत डेच्या फॉर्मॅटमध्ये आम्ही तलोजे मस्कूरच्या क्रीडा नगरीमध्ये तिला पाहिलं, आणि आज वडिलांनी काय बॅटिंग केली तिला कदाचित समजत नसलं, पण नक्कीच स्वप्नील तिने टाळ्या जरूर वाजवल्या जेव्हा खऱ्या अर्थानं एक षटकार तुम्ही लॉंग ऑफला पाहिला. आणि ती सांगते की पप्पाने 2 षटकार मारलेत, आता 500 रुपये द्या, जेणेकरून नक्कीच तिला काहीतरी खायला देईल पप्पा. या स्वप्नीशी आपण चर्चा करू थोडी. स्वप्नीला देऊ खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं ना की भारतामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये हरवणं कठीण असतं. आज सिद्धे करवली टीम जिंकली, खूप चांगली बॅटिंग केली स्वप्नील पाटील, त्याला देऊयात मॅन ऑफ द मॅच. या छत्रपती ट्रॉफीचे यशस्वी आयोजक, उद्योजकपती, क्रिकेटला धर्म मानणारे, क्रिकेटवरती अथुनात प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व, आणि खऱ्या अर्थानं कमलाकर शेठ पाटील तलोजे मजकूर 40+ मध्ये खेळतात, आणि शेठ दादानी देखील एक मॅच जिंकले, त्यांना देखील शुभेच्छा. ही त्यांची कन्या आपण देऊयात कमलाकर शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. गजाननजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते देखील आपण एक कॅश प्राईज. बॅटिंग आवडली, नक्कीच पार्थिक द्यायला हवं. आणि खऱ्या अर्थाने हे देखील क्रिकेटवरती चाहता आहे, क्रिकेटवरती प्रेम करणारा हा दिराज्य माणूस आहे कमलाकर शेठ पाटील, गजानन शेठ पाटील या स्पर्धेचे आयोजक, ज्याच्या स्वप्नात साकार दिली स्पर्धा योगेंद्रदादा पाटील. आणि आपण थोडी चर्चा करू. चला, मान्यवरांचं अभिनंदन, खेळाडूंना धन्यवाद. काय म्हणशील स्वप्नील, स्वतःचा होम ग्राउंड थोडा स्पेशल असतो, जरी लक्ष कुठेतरी असं वाटलं की कमी स्कोर आहे, पण क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेट नव्हती. जशी तुझी कन्या आली तसे तुझ्या बॅटमध्ये फटके पाहिले, काय म्हणशील बॅटिंगबद्दल? मी खरं सांगेल का, माझ्यासाठी खूप लकी आहे ती, आणि माझा बॅटिंग होत नव्हती. आज माझ्या टीमनी मला पुढे पाठवलं आणि मला माझ्यावर विश्वास दाखवला, तो आम्ही सक्सेस करून दाखवला. स्वतःचा बुमराऊंड आहे, बॅटिंग तर खूप छान केली, पण तुझ्याकडनं खऱ्या अर्थानं ती बोलेल जरूर, पण स्पर्धेबद्दल काय म्हणशील? तुमची स्पर्धा आहे, पण तुला देखील विचारतं भाग, आम्ही सर्वांना विचारतो, स्पर्धेबद्दल 2 शब्द काय म्हणशील? स्पर्धा तर खूप छान असते. दरवर्षीप्रमाणे योगेंद्र दादा जशी स्पर्धा ठेवतात तसे सर्व टीम्स येतात, आणि सर्व टीम्सना एंट्री भेटत नाही, पण या टीम आपल्या स्पर्धेसाठी खूप लोक इच्छुक असतात. हे होते स्वप्नील पाटील, खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. त्यांची कन्या देखील आहे, पण ती बोलेल का जरूर? चला, तिला ट्रॉफी भेटली, पप्पाला कॅश प्राइज भेटला. चला, हार्दिक शुभेच्छा.